हॅलो, नमस्कार प्रेक्षक हो. आता एक दुःखद बातमी आलेली आहे आणि आपल्या आता ओम्या वारिंगे मामांचा बैल हा गेलेला आहे आणि आता आपल्या समेत आहेत बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत अनाउन्सर साहेबराव आढळराव. काय सांगाल, तुमच्या कानावर बातमी आली, तुम्हाला धक्का बसलाच असेल, काय सांगाल त्या ओम्याविषयी? आता तसं जर पाहिलं तर पूर्ण पुणे नगर जिल्ह्याला हळहळ करणारी ही बातमी आहे. कारण आपल्या पळण्याच्या जोरावरती हा. रामनाथ मामा विष्णू वारिंगे हा. यांचा ओम्या, हम्म. त्याला काय म्हणतात आपण, बैलगाडा क्षेत्रातील देव. बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा कार्यक्रम, हम्म. पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा ओम्या हा. आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. हम्म. संपूर्ण ओम्याचे चाचे, माझ्यासह संपूर्ण हम्म. ओम्याचे चाचे हम्म. आज दुःख सागरामध्ये बुडालेले आहेत. हम्म. आमचा ओम्या आपल्यातून निघून गेला. या ओम्यामुळं पूर्ण पुणे नगर जिल्हा हळहळलेला आहे आणि पूर्ण पुणे नगर जिल्ह्याच्या वतीनं या ओम्याला भावपूर्ण श्रद्धांजली. आता आपल्या बैलगाडा क्षेत्राची मोठी हानी झाली काही वर्षापूर्वीच. मन्याबाई गेला जवळेकरांचा, हो तसेच हो तोडीचा ओम्या होता. ओम्या बाबतीत तुमची एखादी अशी काय घटना आहे, काय सांगू शकाल? तर ओम्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण घाटामध्ये ओम्या आला का ती घटनाच आहे. हम्म. ओम्या ज्या ज्या वेळेस घाटात येईल, ओम्याची बारी ज्या ज्या वेळेस झोपायला येईल, त्यावेळेस नुसतं ओम्याचं नाव जरी पुकारलं तर घाट तो थडी भरून राहत होता. हा. आणि ओम्याची बारी झाल्याच्या नंतर लोक टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करत होते. आता त्या टाळ्या वाजवायला ओम्या राहिला नाही, म्हणून ही फार मोठी शोकांतिका या ठिकाणी निर्माण झालेली. ओम्याच्या बाबतीत एखादी अशी ही ओम्याची खासियत काय सांगा तुम्ही? ओम्याची खासियत म्हणजे की कुठलाही जरी बैल असला, कुठलाही बैल जरी असला तर तो त्याला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याची फार मोठी खासियत होती. कारण एकदा वाकडा तिकडा न पडता एकदा सुटल्याच्या नंतर वाऱ्याच्या वेगाने दोरीमध्ये निशाण पडत तोपर्यंत दोरीमध्ये पळत होता, ही त्याची फार मोठी खासियत होती. आता ओम्या आपल्यात नाहीये, त्या कुटुंबावर फार मोठा आघात झालाय. या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे दुःखित लोक आहे, पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलाय. म्हणजे ओम्या आणि मन्या हे बैलगाडा क्षेत्रात आपल्यात एकदम हे होते, त्यांची बारी म्हणजे आपल्यात पायचे राहिली, त्यांचं जुकाट, त्याच्याविषयी एक दुःख राहिलं, सर राहिली, त्याविषयी काय सांगाल? आता मान्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर मान्याच्या जुगलबंद्या प्रत्येक ठिकाणी झाल्या. मान्याच्या बाबतीमध्ये एक जुगलबंदी अपुरी राहिली, ती ओम्याची होती. आणि ओम्याच्या बाबतीमध्ये एक जुगलबंदी अपुरी राहिली, ती मन्याची होती. ही शोकांतिका कायमच लोकांच्या मनामध्ये सल करून राहिली. हे होते साहेबराव आढळराव पाटील, जे ज्येष्ठ अनाउन्सर आहेत. त्यांनी सांगितले की ओम्याची आणि मन्याची एक जुगलबंदी राहिली आणि या ओम्याला संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील लोकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.